उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेत स्थानिक प्रश्नांवर तोफ. चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडल्या तळोद्यातील ज्वलंत समस्या. शिंदे साहेबांकडून तात्काळ आश्वासन. तळोदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला मोठी गर्दी उसळली. या सभेत शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रिय नेते भैयासाहेब चंद्रकांत रघुवंशी यांनी तळोद्यातील नागरिकांच्या अनेक समस्या थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. रघुवंशी यांनी जागीरदारी मुक्त गावातील डम्पिंग ग्राउंड, भुयारी गटार प्रकल्पातील अडचणी, शहरातील लाईट व पाणीपुरवठा समस्या तसेच 1700 घरकुलासंदर्भातील प्रलंबित प्रकरणे अशा विविध मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधले. तळोद्यातील विकास कामांना गती मिळावी यासाठी या समस्या तातडीने सोडवण्याची विनंती त्यांनी शिंदे साहेबांसमोर मांडली. रघुवंशींचे निवेदन ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्वरित प्रतिसाद देत नागरिकांना भरोसा दिला की तळोद्यातील प्रत्येक समस्या मी स्वतः पाहणार आहे. धनुष्यबाण चिन्हाचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी करा. बाकीची जबाबदारी माझी. तळोद्यातील सर्व प्रश्न निकालात काढण्याचे काम मी करीन. सभेत उपस्थित नागरिकांकडून या घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तळोद्यातील विकास कामांना पुढील काळात नवी गती मिळेल अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. जागीरदारीचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जागीरदारी नष्ट झाली, वतनदारी नष्ट झाली. पण दुर्दैवानं या तळोद्यामध्ये बारगड जागीरदारच्या नावाने अर्ध तळोदा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ बी माझ्या गरजू आदिवासींना, सर्व समाजाचे लोक त्याच्यामध्ये आहेत, पण त्यांना भेटत नाही. नगरपालिकेचे रस्ते सुद्धा बारगडांच्या नावावरती आहेत. आणि अशा अडचणीच्या ह्याच्यात आम्ही केंद्र सरकारने एवढी मोठी योजना आणली, महाराष्ट्र सरकार त्याला पैसे देतं, परंतु त्या बिचाऱ्यांना घरकुलांचा लाभ मिळत नाही. मी स्वतः लक्षवेधी टाकली होती साहेब. लक्षवेधीला बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं होतं की अधिवेशन संपल्यावर रघुवंशी मी तुमची मीटिंग घेईल. आमच्याबरोबर मिटिंगही घेतली आणि मीटिंग घेऊन त्यांनी प्रश्न सोडवण्याचं वचन दिलंय. माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री म्हणून आपण आपल्या दालनात बावनकुळे साहेबांच्या बरोबर आमची मीटिंग लावावी आणि हा प्रश्न सोडवून दिला तर सर या तळोद्याची जनताच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब राहतील असं चित्र येत आहे. तर इथं रस्त्याला आणि याला 130 कोटी रुपये दिले, पण दुर्दैवानं आमच्या मित्रपक्षाच्या आमदारानं ज्या नगरविकास खात्याने पैसे दिले त्या नगरविकास खात्याच्या नेत्याचा फोटो सुद्धा लावला नाही. जे रस्ते झाले ते तुमच्या निधीतून झाले, पण फिल्ट्रेशन प्लांट या शहराच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते करायचं आहे. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे. डम्पिंग ग्राउंड गावामध्ये येऊन गेलं, त्याच्या अवतीभोवती सगळ्या कॉलन्या होऊन गेल्या आहेत आणि म्हणून डम्पिंग ग्राउंडचा एक महत्वाचा इश्यू आहे. बाकी किरकोळ आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथं उभा राहायचा आहे, ते आमचं काम आहे, पण फक्त महाराष्ट्र सरकारची NOC मिळवून देण्याची जबाबदारी तुमची राहील. आम्ही पुतळा उभारू साहेब. प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यावर ढकलणार नाही. तुमच्या आशीर्वादाने आम्ही बी 2-2 आमदार आहोत. आमची बी जबाबदारी आहे काहीतरी करायची आणि म्हणून आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा, या शहरामध्ये माळी समाज जास्त आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे सुद्धा आम्हाला बसवायचे. त्याच्यासाठी आपली मदत आम्हाला लागेल. भविष्यामध्ये या शहराला आपलाच नगराध्यक्ष निवडून येईल असं वातावरण आहे. म्हणूनच तुम्हाला आग्रह केला साहेब, तुम्हाला वेळ नव्हता तरी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. कारण जो देणारा आहे त्याच्या समोरच रडण्यामध्ये अर्थ आहे. जो देणारा आहे त्यालाच कळकळीची विनंती आमची राहील आणि म्हणून छोट्या अपेक्षा आहे साहेब. आमच्या मुंबई पुण्यासारख्या मेट्रो, उड्डाणपूल काहीच नको आम्हाला. किरकोळ आमच्या पोटाची भूक मिटेल अशीच कामं आमची आहेत आणि हाच सर्वात मोठा प्रश्न आहे जागीरदारीचा. तो जागीरदारी ती नष्ट करायची आहे. आम्ही वचन दिलंय जनतेला की आम्ही करून देऊ आणि तशाच याच्यात तुमची आम्हाला मदत लागेल अशी विनंती करतो. तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून हे तळोदा शहर
हा एकनाथ शिंदे, तळोदा नगर परिषद हा एकनाथ शिंदे आजपासून दत्तक घेतोय हे मी या ठिकाणी सांगतो. आणि त्याचे सर्व जे काय सोपस्कार आहे, इथला विकास काय, रस्ते, पाणी, दिवाबत्ती, भुयारी गटर योजना, उद्यान, मुलांना खेळायला मैदान, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो. फक्त आपल्याला मी एवढीच विनंती करतो, मी तुमचं सगळं जे काय आहे यापूर्वी पण निधी दिलाय, यानंतर देखील विकासाला निधी देईल. पण येत्या 2 तारखेला मात्र आपण धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे. जेवढे धनुष्यबाण दिसतील तुम्हाला, त्या धनुष्यबाणावर आपल्याला बटन दाबून नगराध्यक्ष आणि आपले 20 नगरसेवक विजयी करायचे आहे. एवढा धनुष्यबाण बटन दाबा की बाकी सगळे गायब झाले पाहिजे आणि धनुष्यबाणच दिसला पाहिजे ही विनंती आपल्याला करतो. नंदुरबारला पण धनुष्यबाणवर पॅनेल आहे, 41 नगरसेवक आहे, त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. आपली लाडकी बहीण उभी आहे, तिला देखील आपण विजयी करायचा आहे आणि भगवा डौलाने फडकवायचा आहे. तुम्ही विजय मिळवून द्या. हा एकनाथ शिंदे 3 तारखेला तुमचा विजय आनंद उत्सव साजरा करायला इथं आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.